जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू नको पुन्हा नको पर तू माहेरी पुसपुस होईल कधी येऊ नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची रमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची ठीक आहे. काय ग काय झालं हं? काय शोधतेस काय अहो बाबा माझी ऑफिसची चावी आणि घराची चावी एकत्र असली किचन कुठे गेली हे असेल बघ ना कपाटात इथेच होती कुठे गेली एवढ्यात पर्स मध्ये परत एकदा नीट बघ हो ते मरू दे मी काय सांगते ते ऐक हे बघ मुलाकडच्यांचा फोन आला ना की मी तुला एक मिस कॉल देते मला लगेच फोन कर हा आणि येताना माझी औषधं घेऊन यायचे तो माझा ब्लाऊज टेलरकडे दिलेला आहे तो पण घेऊन यायचंय आणि टोमॅटो संपलेत आणि डाळीचं पीठही आणायचंय पाहुणे येणार असतील ना तर अर्धा लिटर दूधही आणायला लागेल एखादा बिस्किटचा पुडा पण सोबत घेऊन ये माझी शेकायची पिशवी आहे नवीन ती पण मला आणायची ताईडा ताईडा येताना माझे एअरफोन्स घेऊन ना प्लीज आणि हा अगं माझ्या इस्त्रीच्या साड्या पण आणायच्या आहेत हो सगळं आणते पण माझी चावी थँक्यू बाबा इथेच होत्या टीव्हीवर जाणार कुठे कधीतरी असं होतं ना बाबा गोष्टी समोरच असतात पण आपल्याला दिसतच नाहीत थँक्यू मी येते सावकाश जा हो चला अच्छा अच्छा हॅलो कसला चेक अच्छा तुम्ही प्लीज अकाउंट्स मध्ये बोलाल का मी ट्रान्सफर करतो या हा मिसेस शिवदे तुम्ही चुकून अकाउंटचा फोन माझ्याकडे ट्रान्सफर केला होता नो सर मी अकाउंट्सलाच ट्रान्सफर केला होता मिसेस शिवदे सॉरी सर मी बघते हां थँक्यू काय मग कालच्या कार्यक्रमाचं काय झालं नापास हं? कोण तो का तू मी इट्स ओके तो काय एकमेव मुलगा आहे का जगात मला त्याच्यापेक्षा छान मुलगा मिळेल चेअर अप यार कॉफी मागवू मस्त आपल्या दोघींसाठी वा लग्न कोणाचं जुळलं नाही आणि चेअरअप कोण कोणाला करताय असो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जान्हवी मला असं वाटतं ना तुझ्या नशिबात सॉलिड कोणीतरी असणार आहे फक्त सगळे दात शिल्लक आहेत ना तोपर्यंत आला म्हणजे मिळवलं गुड वन ताई गोखले गृहोद्योगाचे चेकबुक आहे त्यांनी आपल्या बँकेतच मागून घ्यायला सांगितले होते बरं बोरकर साहेब म्हणाले त्यांच्या अकाउंट्सला कळवा बर खूप अर्जंट काम आहे हे पहिलं ओके नमस्कार गोखले गृहोद्योग नमस्कार मी विजया सहकारी बँकेतून बोलते प्लीज तुमच्या अकाउंट्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर करता हां शुअर हॅलो हॅलो नमस्कार मी विजया सहकारी बँकेतून बोलते हां कोण बोलतोय जान्हवी बोलते की आमच्या बँकेत एक एकदम एफिशियंट स्टाफ आहे ते मुलींनी केलंय म्हणजे जान्हवी तिचं नाव जरा तुमच्या अकाउंटंटला देता का प्लीज
गोखले गृहउद्योगाच्या सॅलरी अकाउंटची फाईल तुम्हीच हँडल केली होती ना? हो, तुम्ही अकाउंटंटच बोलताय का? हो 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 हो. बरं, तुमच्या सरांना जरा निरोप द्याल? त्यांचं चेकबुक आलेलं आहे. नाही म्हणजे तुम्ही कलेक्ट कराल का मी इथून कोणाला पाठवू? नाही नाही नाही, मी स्वतः येऊन जाईन ना. आर यू शुअर? या शुअर. मग मी माझ्याकडेच ठेवते, तुम्ही माझ्याकडूनच घ्याल. ओके. बरं, कधीपर्यंत याल? आणि उद्या किंवा परवा. चालेल. तुमचं नाव काय म्हणाल? आणि अं, तुमचं नाव आठवत नाहीये का तुम्हाला? अकाउंटंट म्हणा. ओके ओके मिस्टर अकाउंटंट, बाय. बाय. कुठे होतो आपण? हाय, बोल ग. किती वेळा मिस कॉल दिला ग? लगेच फोन का करत नाहीस? आता इतक्या वेळा फोन करते म्हणजे काहीतरी महत्वाचंच काम असणार ना. काय झालं आई? हे बघ, ते पाहुणे आज यायचे, त्यांना आजच वेळ. तू आज हाफडे घेऊन घरी ये बरं. आई अगं, आज खूप काम आहे मला, आणि असं अचानक कसं जमणार? असं काय करतेस? तो तुझा बॉस रात्री 9-9 वाजेपर्यंत तुला राबवून घेतो आणि दातावर मारायला एक दमडी सुद्धा देत नाही. तेव्हा त्याला नाही लाज वाटत? नाही, तू त्यांना सांग बरं. हे बघ, तुला जमणार नसेल तर मी बोलते त्यांच्याशी. दे 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 त्यांच्याकडे फोन दे. नाही नको, मी बघते काही जमतंय का. बघते बिकते नाही. हे बघ, हे स्थळ आपल्या हातचं जाऊ द्यायचं नाही. तुला लवकर घरी यायलाच लागेल. बरं आई, मी येते. हम्म. वहिनी, हा, आपण इथे कशाला थांबलो? अरे येऊ, गुरुजी येणार आहेत. गुरुजी घरी केली ना आपण. या या. नमस्कार. 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 घ्या. पाणी. अगदी नाश्ता वगैरे आणलात? चहा कोण देणार? पण मला गुरुजींच्या बरोबर थांबायला पाहिजे ना. शरीव, चहा कर ना. मी नाही, पण मग गुरुजींनी इथे काही सांगितलं तर ते बुडेल ना माझं. आधीच जळलं, काही लक्षात राहत नाही. मग मी आत निघून गेले तर कसं होईल? इंदू वहिनी, चहा करा ना. मला लग्नात सासूचा मान मिळणार आहे ना, तेव्हा गुरुजींचा शब्द न शब्द मी ऐकला पाहिजे. माझंही तेच आहे ना. म्हणजे मी आत गेले आणि नेमकं त्याच वेळेला गुरुजींनी मुलीबद्दल काहीतरी सांगितलं तर चुकेल ना माझं. अरे बापरे, मग आता गुरुजींसाठी चहा कोण करेल? माझ्याकडे काय बघताय सगळ्याजणी? मी केलेला चहा गुरुजींना आवडणारच नाही. मला येत नाही ना चांगला चहा करता. सरू, तू कर ना. मला अत्यानंद महाराजांनी सांगितलंय आज किचन मध्ये प्रवेशच करायचा नाही म्हणून. आणि गुरुजींना मला पत्रिकेविषयी काही शंका विचारायच्या होत्या. अगं, काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? घरी आलेल्या पाहुण्यांना सध्या चहा नाही देतायत तुम्हाला? राहू द्या, चहा नकोय मला. कळतंय मला त्यांना स्त्रीसाठी बघत असलेल्या मुलींबद्दल उत्सुकता असणार. बसा बसा सगळ्यांनी. अगं बसा म्हणतात तर आता बसा ना. नाही, आम्ही उभ्याच ठीक आहोत. उभ्याच ठीक आहे. अय्या,
चाललंय तुमचं? द्या तो फोटो इकडे. हाय मनीष. हाय. थांब थांब आलो. ये. आलो. द्या द्या पिशव्या द्या माझ्याकडे द्या. कशाला? ते आम्ही धरू शकते. नको नको दे. दुकानापासून मीच आणल्यात ना, ते काही जड नाहीये. अगं दे ना दे. तसंही तू माझ्या मनावरचं ओझं हलकं केलंयस. त्या मनाने हे ओझं काहीच नाहीये. फनीच आहेस रे तू. त्या ओझ्याचा आणि याचा काय संबंध? ऑफकोर्स सॉरी. ऑफकोर्स संबंध. मनावरचं ओझं जास्त डेंजरस. आता तुला त्याचा अनुभव नाहीये पण एकार्थी बरं आहे तुला त्याचा अनुभव नाहीये ते. ए तुमच्यातलं सगळं नॉर्मल झालं? हो नॉर्मल म्हणजे एकदम रॉकिंग चाललंय. तू सांगितल्याप्रमाणे मी तिच्याशी काय ते लव्हिंग आणि केअरिंग वागायला लागलो. आणि नो व्हॉट इट रिअली वर्क. वाव. तिला माझं बोलणं पटलं. तिला माझ्या घरच्यांबद्दलचा कन्सर्न कळला. मला म्हणाली यापुढे आता अजिबात भांडायचं नाही. जान्हवी तू सॉलिड आहेस यार. तू सायकॅट्रिस्ट हो. कारण तुला कळतं लोकांचं बोलणं, लोक कशी रिॲक्ट होतील हे कळतं. हे भाज्या वगैरे सोड ना, तू सायकॅट्रिस्ट हो. आता शिवानीशी सगळं नीट झालंय म्हटलं लाडी गोडी चालवली आहे का? अरे थँक्यू थँक्यू सो मच. अरे सेंटिमेंटल नको होत आता. चल. नाही होत पण आमच्या लग्नात विटनेस तरी होशील. अर्थात. थँक्यू. अगं खरं भाज्या जा जानू आतमध्ये जा. हा मनीष आमच्या चाळीतच राहतो. जान्हवीला अगदी धाकट्या भावासारखाच आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला रक्षाबंधनाला राखी बांधून घ्यायला येतो. दिवाळीच्या वेळेला भाऊबीजेला ओवाळणी पण करतो. अगदी आमच्या पिंट्यासारखाच आहे. हो की नाही मनीष? हो 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 ना. हाय महेश हे माझे बाबा अनिल आपटे. अरे मना बस ना. तुझा क्लास असतो ना रे कॉम्प्युटरचा का कशाचा? मन्या परत कम्प्युटरचा क्लास लावलास तू? अरे हो मला माहितीये त्याचा क्लास असतो. हो असतो ना. बरं येतो मी. जान्हवी येतो ग. ए गधड्या ताई कोण म्हणणार? हा येतो मी. एरवी ताईच म्हणतो तो पण आज जरा गडबडला असेल. आमची जान्हवी आहे ना चाळीत सगळ्यांची इतकी लाडकी आहे. मुलीशी आपल्या नातवाचे 32 गुण जुळत आहे. सायली नाव आहे मुलीचं. कुबेर कन्या आहे म्हटलं तरी चालेल. आई लहानपणीच गेली तिची. वडिलांनी दुसरं लग्न केलं. मुलगी नक्षत्रासारखी सुंदर आणि लाखात एक आहे. मस्त आहे ना? हो हो मी आता जस्ट घरी पोहोचलोय. मी तुम्हाला मेल करतो. या बाय. श्री हे बघ. एक मिनिट. हा बोला. हा हो नाही नाही मी तुम्हाला मेल केलं होतं ना. हा फोटो आवडला का सांग ना. नाही मार्टिन बरोबर आपण असं काम नाही करू शकत. फोटो आवडला का सांग ना. हा नाही नाही एथिकली रॉंग आहे ना हे पण. नाही मी त्याला आधीच कळवलं होतं. इट्स रिअली सॅड पण आपण नाही करू शकत असं. आवडला का रे फोटो? छान आहे छान. तुम्हाला नाही हो छान म्हणलं मी आधीशी बोलत होतो. हा मग पुढची बोलणी करू का रे? हो नक्की श्री हो नक्की. हे हो बघ, हो आई हो.
जनू, हे महेशराव आणि हे त्यांचे वडील अनिलराव. पाहिलं, हे असं असतं, सतत काम काम आणि काम. हो ना, सतत काम काम आणि काम. आता कामाची माणसं, त्यांचं सगळं असंच असणार. सायलीचे वडील श्री साहेबांना ओळखतात, कौतुक करत होते त्यांचं. सायलीचे वडील कोण? सायली. अच्छा, या मुलीचं नाव सायली आहे? हो, सायली नाव आहे मुलीचं. मी पाहिलंय प्रत्यक्षात तिला. अगदी लक्ष्मी नारायणासारखा जोडा शोभेल. गुरुजी, नाही पण ही मुलगी फोटोत जशी दिसते तशीच दिसते ना प्रत्यक्षात? नाही, नाही तर हल्ली ते काय म्हणतात, ते इकडे जाऊन बदलतात ना फोटो. ती चांगली माणसं नाही का कुरूप दिसतात, कुरूप माणसं चांगली दिसतात, त्याला काय म्हणतात? अगं त्याला फोटोशॉप म्हणतात. हा, तिथे जाऊन काही गडबड नाही ना केलेली? मुलीला प्रत्यक्ष पाहाल तेव्हा कळेलच तुम्हाला. आई, कसला विचार करतेस? नाही, श्रीला फोटो तर पसंत आहे, म्हणजे पुढची बोलणी करायला हरकत नाही ग. अर्थात शेवटचा निर्णय श्रीचाच असेल, पण आपण एकदा बघून घेऊयात ना. शिक्षण, रूप, घर सगळं अनुरूप आहे, फक्त दोघं एकमेकांना पसंत पडायला पाहिजे. वा, फारच छान. कळवतो त्यांना. दाखवण्याचा कार्यक्रम कधी ठेवूया? नाही, कळवा तुम्ही त्यांना, पण अगदी फॉर्मल बघण्याचा कार्यक्रम नको. हो, मी पण तेच म्हणत होते. म्हणजे श्रीला आवडणार नाही ना तसं. हो ना, आधी ना आम्ही भेटून घेतो तिला, आणि मग आम्हाला आवडली की आम्ही श्रीला भेटवूच, काय? हा, ही आयडिया मस्त आहे, एकदम छान. हो ना, अत्यानंद महाराज म्हणालेच होते या वर्षी श्रीच्या लग्नाचे चांगले योग आहेत म्हणून, आणि माझ्याही लग्नाचे चांगले योग आहेत असं म्हणाले होते. गुरुजी, मावशी आणि भाच्याचं एकाच मंडपात लग्न झालेलं चालतं ना? आधी स्त्रीचं तर ठरू देत, मग बघू आपण. तर मुलीकडच्यांना कधी बोलवू? पण आधी आम्ही भेटू, मगच श्रीला भेटू. चालेल, येतो मी आता. गुरुजी, तुम्ही काहीच घेतलं नाही, थोडा चहा तरी घ्या ना. नको आता चहा. आता स्त्रीच्या लग्नाचे लाडूच खातो. चला, येतो. नाव जान्हवीच ना? हो, वय काय तुमचं? 25 पूर्ण 26 सुरू झालंय. मी यांचा एकुलता एक मुलगा आहे. माझी आई लहानपणीच वारली. सावत्राईचं जाच नको म्हणून बाबांनी दुसरं लग्न नाही केलं. अहो, असं काही नसतं बरं का. सगळ्यात सावत्राया छळ करणाऱ्या नसतात. मी माझ्या जान्हवीला अगदी सख्ख्या मुलीसारखं वाढवलं, हो का नाही? नाही, ते कळतच आहे. बरं, सांगायचा मुद्दा असा की मी US ला असतो. तिकडे महिन्याला भरपूर पैसे मिळवतो. बाबांची सरकारी नोकरी, तसं त्यांना नोकरीची एवढी गरज नाहीये. आमच्या 3 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी. मुंबईत 3 फ्लॅट्स आहेत, 2 भाड्याने दिलेत, एकात बाबा राहतात. मी तसं काय परत भारतात येणार नाहीये, आणि मला इथल्या प्रॉपर्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट पण नाहीये. तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. ती काय विचारणार, आता तुम्ही सांगितलंच ना सगळं. बरं, मी लगेच आणि स्पष्ट सांगतो, मुलगी पसंत आहे. लग्नानंतर मुलीने नोकरी नाही केली तरी चालेल. तिने फक्त माझ्या बाबांची काळजी घेतली पाहिजे बस. आई गेल्यानंतर बाबा एकदम एकटे पडले. त्यात आता माझंही लग्न ठरलं.
मी युकेला चाललोय कायमचं. मी गेल्यानंतर बाबा एकटे पडू नये म्हणून आम्ही सगळ्यांनी लग्नासाठी आग्रह धरलाय बाबांकडे.